नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 5 आणि 6. उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानमवसादयेत्. आत्मैवह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. शब्दार्थ: स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. भावार्थ: आपले भविष्य आपल्या हातात. आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो. आहे त्यात सकारात्मक विचार करावा. आपण उलटसुलट विचार करतो आणि स्वतः त्यात फसत जातो. समान आर्थिक परिस्थिती असलेल्या 2 कुटुंबांची मानसिक स्थिती वेगळी असू शकते. एक आहे त्यात समाधानी असते आणि एक निराश असते. परीक्षेतील गुण असो किंवा पगार कमी असूनही एखादा आनंदी असू शकतो, तर जास्त मिळूनही एखादा नाखुश. आपले अंतर्मन आपल्या विचारांना साक्षी असते. आपण जो विचार मनापासून करतो तो पूर्ण करण्यासाठी आपली शक्ती आणि बुद्धी काम करते. म्हणून नेहमी चांगलेच बोलावे. एखादे संकट आले तर त्यातून आपण बाहेर पडू असा विचार करावा. अरे बापरे, खूप त्रास आहे, हे फारच वाईट झाले, आता हे कधी संपणार, माझ्या बाबतीतच सगळे वाईट का होते, असे विचार करून आपण स्वतःला चुकीची दिशा दाखवतो. यातून बाहेर पडू म्हटलं तर बुद्धी त्या दिशेने विचार करते. झालंय ते वाईट झालं असा विचार केला तर मन त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. आपण मनाने उभारी धरली तर काहीही मिळवू शकतो, कशावरही मात करू शकतो. तेच जर मनाने खचलो तर साध्या गोष्टीचाही बाऊ वाटतो. आपला देश छान आहे असा विचार केला तर खरंच चांगल्या गोष्टी जाणवतात. सतत उणिवा शोधल्या तर निराशजनक चित्रच मनात उभे राहते. सगळे चांगले आणि सगळे वाईट कुठेच नसते, ना आपल्या जीवनात, ना देशात, ना परदेशात. फरक आपल्या विचारांनी पडतो. आहे त्या परिस्थितीत काय चांगले आहे ते शोधले तर जग फार सुंदर आहे असे वाटते. त्रुटीच काढायच्या तर मग जगात काहीच चांगलं नसतं. खरं तर निरुपयोगी काहीही नसतं. उपयोग आहे का असा प्रश्न विचारला तर सगळं निरुपयोगी वाटतं. याचा काय उपयोग करता येईल असा विचार केला तर मग खूप काही करता येतं. सर्व संत मन जिंका, मनावर ताबा ठेवा, मन प्रसन्न करा असे सांगतात. वळवू तसे मन वळते, लावू तसे त्याला वळण लागते. इंद्रिये सरळच असतात, मन म्हणेल ते करतात. मनावर ताबा मिळवला की सर्व सोपे होते. चिंतातूर जंतूप्रमाणे वागू नये, सतत काळजी करू नये. कधीतरी त्रास होईल म्हणून त्रासाचाच विचार केला तर आपण आनंदी होऊ शकत नाही. मन चंगा तो कटोरी में गंगा, नाहीतर गंगा किनारी सुद्धा अपवित्र वाटेल. आपण कसे आहोत, कसे जगायचे, काय करायचे हे आपण ठरवायचे. शुभ बोलणाऱ्यासारखे करू नये. मन हा आपल्याजवळ असलेला कल्पवृक्ष आहे, त्याचा उपयोग करायला हवा. मनशक्ती ही सर्वात उपेक्षित गोष्ट आहे. एकदा प्रयत्न करून मनाच्या शक्तीचा सकारात्मक अनुभव घ्यायला हवा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण. श्लोक 7 ते 9. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः. शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः. युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु. साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. शब्दार्थ: थंड उष्ण, सुख दुःख इत्यादी तसेच
मान अपमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकले आहेत आणि ज्याला दगड माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. भावार्थ: थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान ही द्वंद्वे आहेत. यात ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला स्थितप्रज्ञ मानले जाते. ती समान मानायची म्हणजे नेमकं काय? साधारण असा गैरसमज आहे की समान मानायची म्हणजे कोणत्याही परिस्थितीत निर्विकार राहायचे. थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान मानायचे नाहीत. अपमान आणि दुःख सहन करा असा याचा अर्थ नाही. या भावना आहेत. मनुष्य म्हटलं की भावना असणार, असायलाही हव्यात. थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान कळलेच नाहीत तर मग दुसऱ्याला होणारा त्रास कळणार नाही. फक्त स्वतःचा विचार करा असे भक्तीत अध्यात्मात नसते. ते माणुसकीला सोडून आहे. अनेक जण म्हणतात की पोथ्या वाचतात तर मग अपमान वाटतोच कसा, दुःख होतेच कसे, उकडतं कसं, या सगळ्या गोष्टी वाटणारच. फक्त या गोष्टी ज्ञानी माणूस सहजतेने घेतो. त्याला थंड उष्ण, सुख दुःख, मान अपमान कळत नाही, ते तो मानत नाही असे नाही. तर त्यामुळे तो विचलित होत नाही, स्वतःची मानसिकता बिघडवून घेत नाही. तो शांतपणे त्याला सामोरे जातो, प्रतिकार करतो. तो स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशी करतो की या गोष्टींमुळे त्रास होणार नाही. त्यातून मार्ग काढतो. अन्याय सहन करायचा नसतो, त्याचा प्रतिकार करायचा असतो. अन्याय सहन करा असे कोणीही म्हटले नाही, सांगितले नाही, ना देवाने ना संतांनी. आपली संस्कृती अवसानघातकी नाही. असे असते तर देवाने अन्यायाचा प्रतिकार करायला, अधर्माचा नायनाट करायला अवतार घेतलेच नसते. रामाने शूर्पणखा स्त्री आहे म्हणून तिला सोडून दिले नाही. आपल्या माणसांचा अपमान दुःख कळत नाही, तो वीर नव्हेच. समाजात होणाऱ्या गैर गोष्टी जो काहीही न करता नुसता बघत बसतो, तो सुजाण नागरिक नव्हे. दुसऱ्याची दुःखे कळत नाहीत, तो माणूस नव्हे. माती सोने, शत्रू मित्र समान मानायचं म्हणजे काय? सोनेही निरुपयोगी समजून मातीत टाकायचे? सर्व सुखांचा त्याग करायचा? शत्रूलाही मित्राप्रमाणे प्रेमाने वागवायचे? असे नाही. अशा विचित्र गोष्टी कृष्णासारखा द्वारकेचा राजा का सांगेल? शत्रूलाही मित्र समजायचे असेल तर तो अर्जुनाला युद्ध करायला का सांगेल? यामागे विचार असा आहे की माती ही सोन्या इतकीच महत्वाची माना, तिचेही रक्षण करा. शत्रूवर प्रेम करू नका, पण त्याचा विचार मात्र केलाच पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सज्जन आणि पापी समान मानायचे म्हणजे पाप्या इतका मान सज्जनालाही द्या. होतं काय की जो माणूस मुजोर असतो, त्रासदायक असतो, त्याच्याशी सगळे भीतीपोटी चांगलं वागतात. या उलट सज्जन मात्र उपेक्षित राहतो, दुर्लक्षित राहतो, कारण त्याला उपद्रव मूल्य नसते. त्याच्याकडून मदत मागितली की आपण कसेही वागले तरी तो करतोच. म्हणून भगवंत म्हणतात, असे करू नका. सज्जन लोकांचाही गौरव करा. दुष्टांना घाबरायचे, शत्रूवर प्रेम करायचे असा विपरीत अर्थ काढू नये. जरासंधाचा प्रतिकार करणं शक्य नव्हतं म्हणून कृष्ण त्याला टाळत राहिला. पण त्याच्याशी तह केला नाही, त्याच्याशी मैत्री केली नाही. संधी मिळताच त्याचा बिमोड केला. सुदामा गरीब होता तरीही त्याच्याशी असलेली मैत्री नाकारली नाही. शिशुपालाला 100 अपराध भरताच मारले, माफ केले नाही. कृष्णचरित्र अभ्यासाचा विषय आहे.
आधी केले मग सांगितले असे कृष्ण वागला. खूप अपमान आणि दुःखे सहन केली तरी ना अपमानाने खचला ना दुःखाने निराश झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम राहिले. कृष्ण साधे रहा, गंभीर रहा म्हणत नाही, आनंदात रहा, मजेत रहा म्हणतो. मग आयुष्यात सुख असू दे किंवा दुःख, आलेली प्रत्येक परिस्थिती देवाच्या इच्छेने आली आहे म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. सगळी द्वंद्वे आपल्या जीवनात बरोबरीने असणारच. त्याने खचून जायचे नाही, ठामपणे उभे राहायचे. देवालाही शूर खंबीर भक्त आवडतात. आपण प्रयत्न केले की वैश्विक शक्ती साथ देतेच. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.